जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 8वा. ज्ञान दशक मायोद्भव नाम. समास 8वा. आत्मदर्शन नाम. श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण, परमात्मा तो तूची जाण. तया परमात्मयाचे लक्षण, ते हे ऐसे असे. मागील समासात परमात्मा तो तूची जाण असे निरूपण केले गेले. आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितले जात आहे. म्हणजे मायोद्भव अर्थात ज्ञान दशकातून आपण स्वस्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न गेल्या काही समासातून करत आहोत. मागील समासात आपण मोक्षाची लक्षणं अभ्यासली. सूर्योदयापूर्वी जसं झुंजूमुंज होतं आणि मग सूर्योदय होतो, तसं मोक्षाची लक्षणं म्हणजे आत्मोदयापूर्वीची अंतरंगातली झुंजूमुंजची स्थिती होय. पहाट सरून क्षितिजावर सविता नारायणाचं आगमन होण्यापूर्वी नानाविध रंगाची उधळण करणाऱ्या वृषभप्रभूचा अनुपम सोहळा रंगतो, तसं अंतरंगात आत्मदर्शन होण्यापूर्वी जी संपूर्ण समाधानाची आनंदी अवस्था येते, ती मोक्षप्रभा होय. अशा समाधानरूपी प्रभेनं आपल्या जीवनाला कवेत घेतलं की आत्मज्ञानरूपी अंधकार सरू लागतो. अज्ञानवश भ्रमात राहिल्यानंच आपण शाश्वत समाधानाला पारखं झालेलो असतो. साधना, अभ्यास, नामस्मरण व त्याच्या जोडीला गुरुकृपा असल्यास ही समाधानाची अवस्था टिकवण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावेच लागत नाहीत. अशी स्थिती जेव्हा येऊ लागते, तेव्हा आत्मदर्शन किंवा स्वस्वरूपाच्या अनुभवांचा क्षण आता जवळ येऊ लागलाय असं समजावं. म्हणूनच संतांनी समाधानाची महती गायली आहे. अंतरंगात समाधान स्थिती स्थिरावण्यासाठी भगवंताच्या स्मरणाइतकं दुसरं कुठलंही प्रभावी साधन नाही. भगवद्गीतेत प्रभू श्रीकृष्णांनी जीवाला आपला स्वतःचा अंश म्हटलेला आहे. परमात्म्यानं विणलेल्या या विश्वरूप जाळ्यात मी म्हणजे देह असं मानून मी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करतो आणि तिथंच मी त्या परमानंदाला मुकतो. जीवनात असंख्य गोष्टी आपल्याला संकुचित करून ठेवतात. ज्या ज्या गोष्टी आपण स्वीकारतो, स्वतःला लावून घेतो, त्या त्या आपल्यासाठी बंधनच ठरतात. त्या आपल्या जीवनातील जणू लक्ष्मण रेषाच होऊन जातात. त्या पार करून जाण्याचा, त्यांना तोडण्याचा आपण प्रयत्न करत नाही. जीवनात नीतिधर्म सदाचरणाचा मार्ग अनुसरताना अनेक बंधनं स्वीकारावी लागतात आणि ती गरजेची देखील आहेत. पण अंतरंगात वृत्तीनं आपण अनेक बंधनं स्वीकारून बसलो आहोत. त्याचं काय करायचं? संकुचित वृत्तीमुळं आपलं समाधान भंग पावतं. मोक्षस्थिती आपण गमावून बसतो. अशा बंधनाचं अंतर्मुख होऊन मनन चिंतन होणं खूप अगत्याचं आणि गरजेचं आहे. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. परमात्मयासी म्हणजे परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध आणि मोक्ष दोन्हीही नाहीत. बघा समर्थ काय म्हणतायत, अरे जीवा, तू तर प्रत्यक्ष परमात्म्याचा अंश आहेस, पण तू स्वतःस बंधन घालून जकडून घेतलंयस. मी जन्माला आलो, मी मृत्यू पावलो, हे तुझं अज्ञानच आहे. हेही तुझ्या मनानं स्वीकारलेलं बंधनच नाही का? मोक्षस्थितीत जगताना तू जन्म मृत्यूच्या पलीकडं आहेस, हे तुला कळून येईल. तू पृथ्वीवर आला नाहीस की इथून कुठं गेलेला पण नाहीस, हेही तुला कळेल. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर, जैसा तैसा. म्हणजे परमात्मा हा निर्गुण, निराकार, अनंत, अपार, नित्य आणि निरंतर असा आहे, ज्यात बदल होत नाही.
जो जसाच्या तसाच राहतो तो परमात्मा होय. परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. म्हणजे परमात्मा हा सर्व व्यापक असून अनेकांना तो एकटाच व्यापून असतो. परमात्म्यासंबंधीचा विवेक हा अतर्क्य आहे. ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही. म्हणजे वेद व श्रुती या प्रकारे परमात्म स्वरूपाचे वर्णन करतात. पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते यात जराही संशय नाही. समर्थ काय म्हणतायत पहा. निर्गुण निराकार अनंत अपार सर्व गुणांच्या पलीकडं असणारा परमात्मा सर्व व्यापक आहे. अनेकांमध्ये एकपणानं राहतो. मात्र तो कसा आहे हे तर्कानं जाणणं शक्य नसतं असं वेदश्रुती सांगतात. परंतु तो भक्तीनं प्राप्त होतो यात काही संशय नाही. भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही आत्मदर्शनाची किल्ली आहे असं म्हणता येईल. नवविधा भक्तीचा अभ्यास करताना भगवंताप्रती प्रेम व्यक्त करण्याचे विविध मार्ग आपण बघितले होते. त्यातील अंतिम आत्मनिवेदन भक्ती ही सर्वश्रेष्ठ होय. तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन बहुभक्त झाले. म्हणजे ती भक्ती म्हणजेच भजन 9 प्रकारचे आहे. या नवविधा भक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झाले. तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये. म्हणजे त्या नवविधा भक्तीत आत्मनिवेदन सर्वात श्रेष्ठ असून सर्वांचे जणू सारच आहे. त्या आत्मनिवेदनासंबंधी विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. पुढे आपली या स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपले आत्मनिवेदन खरोखरीच झाले आहे की नाही ते जाणून घ्यावे. पहा समर्थ काय म्हणताय तिथं. स्वतःला देवास अर्पण करणे, देवाच्या चरणी आत्मसमर्पण करणे म्हणजे आत्मनिवेदन होय. देहबुद्धीनं पोचलेल्या आपल्या खोट्या मीला भगवंत चरणी विसर्जित करणं हे आत्मनिवेदनाचं प्रमुख लक्षण आहे. आत्मनिवेदन भक्तीत जो स्थिरावतो तो त्याच्या जीवनाची सर्व सूत्र भगवंताकडे सुपूर्त करतो. त्याच्या मनात भय चिंता यांचा लवलेश राहत नाही. भगवंत जे करतायत ते माझ्या अंतिम कल्याणाचंच करतायत याची त्या जीवाला संपूर्ण खात्री असते. त्यामुळं जीवनात घडणाऱ्या घटना प्रभूंची रामाची इच्छा म्हणूनच तो सहजतेनं स्वीकारतो. त्याला आता फक्त आत्मदर्शनाची अनिवार्य ओढ लागलेली असते. महत्पूजेचा अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. म्हणजे महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात. आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकरणासारखीच अत्यंत निकटची भक्ती आहे. म्हणजे बघा नेमकं समर्थांना काय म्हणायचं आहे. रावणानं नाही का त्याची 10 मस्तकं महादेवाचरणी अर्पित करून भक्तीचा कळसोध्याय गाठला होता. म्हणजे देवाची महापूजा केल्यानंतर आपलं शिर देवाला वाहणं ही भक्तीची परमोत्कट अशी अवस्था आहे व तीच आपल्याला आराध्य देवतापर्यंत घेऊन जाते. आत्मनिवेदन भक्ती ही अशीच भगवंताच्या अगदी निकटची आहे. आपल्या देहाचं शिर शाबूत ठेवून आपल्या वासनांची भगवंत चरणी आहुती देणं म्हणजे आपलं अहंकार रूपी शिर समर्पित करणं असा भावार्थ यामागं आहे. अन्यथा देहाची शिरं रावणानं अर्पण केली खरी,
पण खरं अहंकाराचं शिर त्यानं अर्पण केलं असतं तर पुढचं रामायण घडलं नसतं. मग हे आत्मसमर्पण करायचं तरी कसं, असा श्रोत्यानं विचारलेला प्रश्न व त्यावर समर्थांचं उत्तर पुढील ओव्यांमध्ये आहे. पुढे, आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तात्काळ देतो. म्हणजे याप्रमाणे स्वतःला समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात, त्यांना परमात्मा तात्काळ मुक्ती देतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे. म्हणजे त्यानंतर श्रोत्याने विचारले की आपण स्वतःस कसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे अथवा देवापुढे आपले मस्तक तोडून घ्यावे, काय करावे ते काहीच कळत नाही. ऐसे एकोन बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्रचित्ते. हे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता म्हणतात की आता श्रोत्यांनी सावध होऊन चित्त एकाग्र करावे. म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा भगवंताच्या इच्छेत विलीन करून वर्तमान भूत भविष्य आदी मनोवस्थांच्या पल्याड जाऊन जो स्थिर होतो तो आत्मनिवेदन साधू शकतो. विवेकानं आपलं मस्तक अर्थात बुद्धी अर्थात अहंकार भगवंत चरणी ठेवणं यालाच आत्मसमर्पण म्हणतात. भगवंत चरणी स्वसमर्पण करणं तसं अवघड असतं, पण ते कसं साधता येतं हे समजून घेण्यासाठी एकाग्रचित्तानं पुढचं निरूपण अभ्यास करूया. आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच भगवंत चरणी अनन्य होणं, शरणागत होणं, संपूर्ण आत्मसमर्पण करणं. नवविधा भक्तीमध्ये अभ्यासलेल्या आत्मनिवेदन भक्तीचं महत्त्व समर्थ पुन्हा एकदा या समासात सांगत आहेत. कोणत्याही खेळात खेळाडू एका विशिष्ट लक्ष्यासाठी त्याचा पाठलाग करण्यासाठी खेळत असतात. अन्यथा लक्षविरहित खेळ असेल तर त्यात मनोरंजकता येणारच नाही. तसं नवविधा भक्तीतील प्रथम 8 भक्तिमार्ग साधनं आहेत, तर या साधनांच्या आधारे जे साध्य करायचं आहे ते आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन हे भक्ती क्रीडेमधलं उद्दिष्ट आहे, ज्या योगे जीव परमात्म्याशी तद्रूप होऊ शकतो. मग कुणी नामस्मरणाच्या मार्गानं, कुणी पादसेवनाच्या मार्गानं, कुणी श्रवण कीर्तनाच्या मार्गानं, कुणी अर्चन वंदन दास्य सख्य या मार्गानं जाईल, पण प्रत्येकाला साध्य करायचंय ते आत्मनिवेदन. आपले सद्गुरू व आपण वेगळे आहोत अशी द्वैताची अज्ञान व चुकीची समजूत करून घेऊन आपण दुःख भोगत असतो. या द्वैताचा अंत करणं म्हणजे आत्मनिवेदन साधणं होय. यासाठी समर्थ सांगतायत की जीव व शिव यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे आपण आत्मनिवेदनातून नीट समजून घेतलं तर स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला अजिबात प्रयत्न करावे लागणार नाहीत. नवजात शितू कुशीत येताच मातेला पाना फुटावा म्हणून वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. पाना जसा आपसुकच फुटतो तसं भगवंताविषयी अनन्यता आली, त्याच्या प्रती निस्वार्थ प्रेम आलं की आत्मनिवेदन साधण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज उरतच नाही. यासाठी मी आणि ईश्वर या दोघांतील संबंध मात्र अंतःकरणात नीट समजलेला असावा. आज मला माझं अस्तित्व निश्चितपणे ठाऊक आहे. मी ते नाकारू शकत नाही, कारण ती माझी सहज स्थिती आहे. मी म्हणजे देह अशी खुणगाटच मनात पक्की आहे. परंतु निर्गुण निराकार बुद्धीच्या पलीकडं असणाऱ्या ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव, त्याचं अधिष्ठान माझ्या अंतरंगात
अजूनही दृढ झालेलं नाही. काय करावं यासाठी? पुढे आत्मनिवेदनाचे लक्षण. आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. म्हणजे आत्मनिवेदन कशाला म्हणावे त्याचे लक्षण सांगतात. आधी मी कोण याचा शोध घ्यावा व नंतर परमात्मा निर्गुण आहे हे जाणून घ्यावे. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. देव आहे पुरातन भक्त पाहे. म्हणजे या प्रकारे देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागले की आपोआप आत्मनिवेदन होते. देव शाश्वत आहे हे भक्ताला कळून येते. बघा समर्थ काय म्हणतात, देहाचं म्हणजेच पर्यायानं माझं अशाश्वतपण मला कळतं, पण भगवंताचं मात्र मूल्य त्यांचं शाश्वतपण माझ्या ध्यानात येत नाही. समर्थ या ओवीत पुरातन असा शब्द वापरतात. याचा अर्थ सनातन असा ध्यानात घ्यावा, कारण पुरातन शब्दाला काल मर्यादा आहे. द्वापरयुग, त्रेतायुग, कृतयुग ही युग काही हजार वर्षापूर्वींची आहेत. एक कल्प म्हटलं तरी 43,20,000 वर्ष होतात. म्हणजे पुरातन म्हटलं की त्याला काल मर्यादा येते, पण सनातन या शब्दाला तशी कुठलीही मर्यादा येत नाही. काळाच्या पलीकडची अशी भगवंताची सनातन अवस्था आहे. मी कोण आणि भगवंत कोण हे समीकरण हळुवारपणे सोडवावं लागतं. यामध्ये मी म्हणजे देह, देह म्हणजे काय असे प्रश्न स्वतःला विचारत त्यावर विचार करावा. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या 4 देहांनी बनलेला मी आणि त्यासमोर हा सनातन भगवंत. स्थूल देह पंचमहाभूतांपासून बनलेला, तर सूक्ष्म देह 25 तत्वांपासून बनलेला आहे. कारण देह म्हणजे वासना देह, तर महाकारण देह म्हणजे वासनांचं जणू विशाल भांडारच आहे. या सर्वार्थयामी वसत असलेल्या सनातन भगवंताची जाणीव अंतरंगात सुस्पष्ट करत जावी. पंचभूत मूळ मायेतून निर्माण झालेल्या गुणमायेतून निर्माण झाली. त्या मूळ मायेच्या पलीकडं मूळ पुरुषाचं अस्तित्व आहे. मूळ पुरुषाची व्यक्त जाणीव म्हणजे मूळ माया, त्यापासून गुणमाया, नंतर त्रिगुण व त्यातील तमोगुणापासून तयार झालेला मी एक अल्पसा घटक. अशा पद्धतीनं भगवंताचं नि माझं समीकरण मांडत गेल्यास माझी किंमत शून्याच्या दिशेनं जाऊ लागते. भगवंताच्या व्यापकतेपुढं मी खरंच कुणी आहे का याची जाणीव होऊ लागते. पुढे देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रुपता. देवभक्त विभक्तता मुळीच नाही. म्हणजे देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना आपोआप तद्रुपता म्हणजे एकरूपता येते. मग देवभक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहत नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बंधन नाही म्हणून मुक्त, आयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे. म्हणजे विभक्त नाही म्हणूनच त्याला भक्त म्हणतात, बंधन नाही म्हणूनच मुक्त म्हणतात. हे बोलणे अयुक्त नाही, कारण याला शास्त्राधार असल्याने ते युक्तच आहे. देवा भक्तांचे पाहता मूळ होये भेदांचे निर्मूळ. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. म्हणजे देव व भक्त यांच्या मुळाचा शोध घेऊ लागल्यावर भेद समूळ नाहीसा होतो. सर्व दृश्यांच्या पलीकडे एक परमात्माच आहे हे कळून येते. तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी. देवभक्त हे कडसनी निरसोन गेली. म्हणजे त्याच्याशी ऐक्य झाले की दुजेपणा म्हणजेच द्वैत उरतच नाही. द्वैत देव भक्त असा
अडसरच राहत नाही, असा फरकच राहत नाही. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, ते नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. म्हणजे याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देव भक्तांचे ऐक्य होऊन जी अभेद भक्ती घडते तिचेच नाव सायुज्य मुक्ती होय, हे सत्य जाणून घ्यावे. पुढे, जो संतास शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. म्हणजे जो संतांना शरण जातो आणि अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणामुळे प्राप्त झालेला असतो त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊ शकत नाही. बघा समर्थांना काय म्हणायचंय, संतांच्या सहवासात त्यांच्या कृपेनंच आत्मनिवेदन परिपक्व होत असतं. जोपर्यंत मी म्हणून आत्मनिवेदन करत असतो, ज्या खोट्या मीच समर्पण भगवंत चरणी करायचं तोच मी आत्मनिवेदन करतोय असा सूक्ष्म अहंकार बाळगून आहे, तोपर्यंत आपलं आत्मनिवेदन वरवरचं आहे, कच्चं आहे आणि मी कुणी नसून ईश्वरच सर्वस्व आहे असा भाव काही क्षणापुरता येईल सुद्धा, पण त्यानंतर आपला अहंकार डोकं वर काढतो. आपण त्याला कुरवाळत लौकिकात रमू लागतो. मात्र सद्गुरूंचरणी अनन्य झालो, शरणागत झालो, त्यांनी दिलेलं साधन जीवन ध्येय म्हणून स्वीकारलं तर त्यांच्याच कृपेनं आपल्या जीवनात अशी स्थिती येते की त्यापासून वेगळं व्हायचं म्हटलं तरी आपण मग वेगळं होऊ शकत नाही. अद्वैताचं गुरुवचन अंतरंगात ठसलं की स्वस्वरूपाचा प्रकाश पडतो आणि त्या स्थितीत मीपणानं आपण वेगळं राहूच शकत नाही. सद्गुरू हे सगुणातील भगवंतच आहेत. ते आपला हात भगवंताच्या हाती नेऊन देणार आहेत. त्यांना भगवंताहून वेगळा समजणं, त्यांना भगवंतापेक्षा लहान किंवा मोठं समजणं हे आपलं अज्ञानच आहे असं समजून या निर्गुण निराकार भगवंताला करुणेचा पाना फुटला आणि तो सद्गुरू स्वरूपात पृथ्वी तलावर अवतरला. जो खरा अनन्य आहे, ज्याला भगवंत प्राप्तीची तळमळ लागून राहिलेली असते, अशा जीवांसाठी भगवंत सगुणात येतो. त्या जीवाचा हात धरून भगवंत सन्मुख करण्यासाठी त्याला तयार करतो. त्याच्या अहंकाराचं संपूर्ण परिमार्जन करून देणारं साधन त्याच्या अंतरंगात बसून करवून घेतो व त्या जीवाची शिवाची भेट करून देतो. असं आत्मनिवेदन जेव्हा सद्गुरू करवून घेतात तेव्हा ते चांगलं परिपक्व होतं. मग यानंतरची जीवाची अवस्था कशी असते हे समर्थ पुढे सांगतायत. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोहो सोने होता माघारी, काळीमा नये. म्हणजे नदी एकदा सागराला मिळाली, त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करता येईल. लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने एकदा सोने झाले की त्याचा काळसरपणा पुन्हा येत नाही. तैसा भगवंती मिळाला, तो नवेच वेगळा केला, देवभक्त आपण झाला, विभक्त नव्हे. म्हणजे त्याप्रमाणे जो भगवंताशी एकरूप होतो, जो भक्त देवच होतो, तो परत वेगळा केला जाऊ शकत नाही. याचाच अर्थ नदी सागराला मिळते तेव्हा तिचं पाणी वेगळं दाखवता येतं का? येत नाही. लोखंडाचं सोनं झालं की ते काळं पडत नाही, त्यातलं लोखंड वेगळं दाखवता येत नाही. तसं ज्यांनी सद्गुरूचरणी अनन्य होऊन अहंतेचं विसर्जन केलं ते भगवंताशी असं काही एकरूप होऊन जातात की त्यांना वेगळेपणानं दाखवता येत नाही. असं आत्मनिवेदन सद्गुरूंच्या मदतीनंच साधतं. अन्यथा अहंकाराच्या वावटळीत
जीव पालापाचोळ्यासारखा वर खाली उडत राहतो. म्हणून समर्थ सांगतात, सद्गुरूंचरणी अनन्य विश्वास ठेवावा, त्यांचं वचन ब्रह्मवाक्य मानून त्यांचा जीवनात अंगीकार करावा. हेच आत्मनिवेदनाचं भांडवल आहे. पुढे, देवभक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधू जनी मोक्षदायक, तोची जाणावा. म्हणजे देव व भक्त दोन्ही एकच आहेत, हा विवेक ज्याला कळतो तो साधूजनांनाही मोक्षदायक ठरतो, हे जाणून घ्यावे. आता असो हे बोलणे, देव पाहावा भक्त जपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे, तात्काळ अंगी. म्हणजे आता हे बोलणे पुरे झाले. देवाशी एकरूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहावे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर्य अंगी तात्काळ बांधते. देहच होऊन राहिजे, तेने देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते. म्हणजे मी देह असे मानून देहच होऊन राहिले की देह दुःख भोगावे लागतात. देहातीत झाले की परब्रह्माची प्राप्ती होते. पुढे, देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवन सागीचे. म्हणजे यावर श्रोता विचारतो आहे की देहातीत कसे व्हावे, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणे कोणती, हे सर्व आपण सांगावे. ऐसे श्रोता आक्षिपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरोपिले सावध ऐका. म्हणजे श्रोत्यांनी असे प्रश्न विचारले, त्याचे उत्तर काय दिले गेले तेच आता वर्णन करून सांगितले जाईल, तरी ते सावध होऊन ऐका. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देहसंग हा नसाहे, तुझ विदेहासी. म्हणजे देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस. तू विदेह असल्यामुळे तुला देहाशी तादाम्य सहन होत नाही. पुढे, ज्याची बुद्धी होये ऐसी, वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांसी, न पडे ठाई. म्हणजे ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्राप्त होत नाही. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देह बुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता, अधोगती. म्हणजे देह बुद्धी सोडली की अशा प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. मी देह अशी भावना ठेवल्याने अधोगती होते. या कारणे साधू वचन मानू नये, अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागो पाहे. म्हणजे म्हणून साधूंचे वचन कधी खोटे मानू नये, त्याला मिथ्या मानण्याने दोष लागतो. म्हणजे काय समर्थांना म्हणायचे, साधूंचे संतांचे वचन अप्रमाण मानू नये, कारण त्याचा दोष आपल्यालाच लागतो. मग श्रोता विचारतो की साधू वचन कोणते, कशावर विश्वास ठेवावा, हे एकवार समजून सांगा. त्यावर समर्थ लगेच पुढे उत्तर देतात, साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरूपावे. म्हणजे यावर श्रोता विचारतोय, साधू वचन कोणते, कुठले आहे साधू वचन, त्यावर विश्वास का ठेवावा. स्वामी आपण एक वेळ मला हे सर्व समजून सांगावे. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. म्हणजे सोहम म्हणजेच स्वानंद घन, आत्मा तोच मी आहे, तो अजन्मा असून तो तूच आहेस, हे जाणावे. हेच साधूचे वचन अंतरंगात सुदृढ धरावे. म्हणजे सोहम अर्थात तो आत्मा जीव मीच आहे, मीच तो स्वानंद घन आत्मा आहे, ज्याला जन्म नाही असा अजन्मा आत्मा तूच आहेस.
हे संतांचं सांगणं हृदयात घट्ट धरावं. मी व भगवंत वेगळा नाहीच. सद्गुरू प्रदत्त साधन म्हणजे नाम व भगवंत वेगळा नाही हे पक्क ध्यानात ठेवावं. ज्याचा यावर दृढ विश्वास बसतो तो सद्गुरूंचरणी अनन्यता साधू शकतो. या अनन्यतेच्या दालनातून आत्मनिवेदन रूपी सिंहासनापर्यंत तो कसा पोचतो व आत्मदर्शनाचा सोहळा अनुभवतो याचं सुंदर विवेचन पुढे आहे, ते आपण बघूया. पुढे महावाक्यांचे अंतर. तूची ब्रह्म निरंतर ऐसी या वचनाला विसर पडोची नये. याचा अर्थ महावाक्याचे मर्म जे तूच निरंतर ब्रह्म आहेस या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नये. समर्थांना काय म्हणायचे, काही लोकांचा दृष्टिकोन तर फार पुढचा असतो. देहाचे चोचले पुरवायचे म्हणा किंवा सद्गुरू बोधानुरूप आचरण करण्याचं शौर्य नसल्यामुळं म्हणा, हे असं कारण पुढं करतात की देहाचा अंत झाला की मी अनंतात मिसळून जाईन. कल्पांती ब्रह्मांड नाहीसं झालं की माया संपेल आणि मायेचा नाश झाला की आत्मनिवेदन भक्ती साधण्यासाठी मला वेगळे परिश्रम घ्यावे लागणार नाहीत व मला आपसूक ब्रह्मप्राप्ती होईल. अशा सबबी सांगणं मूर्खपणाचं आहे असं समर्थांना वाटतं. यामुळं जीव आत्मनिवेदनापासून दुरावतो व तो देहालाच सत्य मानून देहसुख हेच आपलं जीवन ध्येय अशा भ्रामक कल्पनेत तो आयुष्य खर्ची घालतो. म्हणून समर्थ जीवाच्या पुरुषार्थाला एक प्रकारे आव्हान देत त्याच्यासमोर प्रश्न ठेवतायत की व्यवहारात तुम्ही अनेक पुरुषार्थ गाजविता, अडचणींचा सामना करत मोठमोठाली कार्य कशी पार पाडली याचा दिंडोरा पिटता. म्हणजेच अडचणी नसतील तर मिळालेलं यश गुळगुळीत वाटतं. मग देह सांडल्यावर, माया संपल्यावर किंवा कल्पांती आत्मदर्शन होऊन मोक्षप्राप्ती मिळवण्यात कसला आलाय पुरुषार्थ. पुढे हे बोलणे अप्रमाण ऐसे नवे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेची असे. म्हणजे हे बोलणे बिनबुडाचे आहे, याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण काही वेगळेच असते. सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. म्हणजे सैन्य सर्वच्या सर्व मरून जावे मग आपल्याला राज्यपद मिळावे अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावे हे अधिक बरे. पण हे लोकांना कळत नाही. माया असोनीच नाही, देह असताच विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे. त्याप्रमाणे माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे यात जे समाधान आहे ते जाणून घेतले पाहिजे. याचाच अर्थ इथं शत्रू समोर ठाण मांडून उभा आहे. म्हणजेच क्षणाक्षणाला दृश्यातीत वासना आपल्याला खेचू पाहत आहेत. अहंकार वेळोवेळी उपाळून वर येऊ पाहतोय आणि आपण मात्र कल्पांत होईपर्यंत वाट बघत बसायचं. हे म्हणजे सर्व सैन्य मेलं की मला राज्य मिळेल असं म्हणण्यासारखं नव्हे का. यात कसला आलाय पुरुषार्थ. शत्रूवर हल्ला करून त्याला पुरतं नेस्तनाबूत करून त्यावर विजय मिळवणं हीच खरी मर्दुमकी आहे. मायेच्या अखत्यारीत असताना षड्रिपूंवर विजय मिळवून आत्मज्ञानाची पताका फडकावू शकलो तर आपल्या या शौर्याची नोंद इतिहासात अजरामर होईल. इतका कालखंड उलटून गेला तरी ज्ञानोबा तुकोबांची भागवत पताका आजही डौलानं फडकत आहे. आत्मज्ञानी संतांचं तेज कल्पांतापर्यंत जसंच्या तसं राहणार यात शंका नाही. त्यामुळं आपल्या अंतरंगातील शत्रूंवर विजय मिळवणं
स्वतःच ईश्वर चरणी समर्पित करणं म्हणजेच आत्मनिवेदन होय व त्यातूनच आत्मदर्शनाची ज्योत अखंड तेवणार आहे. बऱ्याच मोठमोठ्या संतांनी बरेच वेळा सांगितलेले आहे की प्रपंचाच्या घाईगडबडीतच आपण परमार्थ करायला हवा. आपण म्हणू की एवढ्या गडबडीत जपाला वेळच कुठं मिळतो, नामस्मरणासाठी शांतता कुठं आहे. छोट्या जागेत या घरात गलबटात म्हणजे कालवा गोंधळात असताना साधण्यासाठी हवा असणारा एकांत कुठून मिळणार. ही कारणं पुढं करून खरं तर आपण आपलंच अहित करून घेत असतो. म्हणून संत म्हणतात, प्रपंचाच्या धामधुमीत भगवंतानं ठेवलेल्या स्थितीत आपल्या अंतरंगाचं एकांत निर्माण करून म्हणजे आपल्या अंतरंगामध्येच एकांत निर्माण करता यायला हवा. आत्मदर्शनाची विजय पताका आत्मनिवेदन रूपी कळसावर फडकविता यायला हवी असे समर्थ सांगतात. पुढे, राज्यपद हातासी आले मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना. म्हणजे एकदा राज्यपद हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे. परिवारामुळे राज्य गेले असे घडूच शकत नाही. प्राप्त झाली या आत्मज्ञान तैसे दृश्य देहबान दृष्टी पडता समाधान जाणार नाही. म्हणजे एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगत दृष्टीस दिसत असले, देहाचे बाणही राहत असेल तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं बघा, राज्यपद प्राप्त झाल्यावर परिवार असला म्हणून काय झालं, परिवारानं पाहिल्यामुळं राज्य गेलं असं तर होत नाही ना. तसं आत्मज्ञान प्राप्त झाले की दृश्य नजरेस पडलं किंवा देहबान आलं तरी त्यानं आत्मसमाधान हिरावलं जाणारच नाही. मनुष्य जन्म मिळालाय, जीवन ध्येय नीट कळालंय, सद्गुरूंनी दिलेलं साधनही आपण करू लागलोय. मग आता उद्दिष्ट एकच हवं, ते म्हणजे किती त्वरेनं तळमळीनं मी आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतोय. एकदा का अशी तळमळ निर्माण झाली की प्रारब्धवश भोग कसेही असले तरी त्याविषयी आपल्या मनात तक्रार राहणार नाही. मार्गी मुळी सर्पाकार देखता भये आले थोर, कळता तेथीचा विचार मग मारणे काय. म्हणजे मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली, त्यामुळे सर्प आहे असे वाटून खूप भीतीही वाटली. पण मग कळाले की हा सर्प नसून ही मुळी आहे. मग आता मारायचे कोणाला आणि कशासाठी. तैसी माया भयानक विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा. त्याप्रमाणे माया भयानक वाटत होती, पण विचार केल्यावर ती माईक आहे, मिथ्या आहे हे कळून आले. मग आता तिचा धाक कशाला धरायचा. देखता मृग जळाचे पूर मने कैसा पाओ पैल पार, कळता तेथीचा विचार साकडे कैचे. म्हणजे मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागले की याच्या पैल तीरास आपण कसे जाऊ शकू. पण ज्यावेळी कळते की तेथे जल नाहीच, मग संकट कसले. बघा समर्थांना काय म्हणायचंय, मृगजळाचा पूर पाहून तो कसा पार करायचा. आणि अशी सुरुवातीस भीती वाटते, पण तिथं पाणीच नाही हे कळल्यावर मग भीती ती कशाची. तसं माया ही लटकी आहे, तिचं खरं स्वरूप कळालं की मग घाबरायचं काही कारणच उरत नाही. अशी निर्भय स्थिती म्हणजे आत्मिक आनंद स्थिती, समाधान स्थिती. संत सांगतात आत्मज्ञानाची आनंदमय स्थिती अनुभवण्यासाठी भगवंतानं आपल्याला ज्या स्थितीत ठेवलंय त्या स्थितीत आनंदानं राहावं. आंतरीचं समाधान ढळू देऊ नये. माझ्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या परमेश्वराचा हात
माझ्या प्रत्येक कृतीत आहे ही भावना जोपासावी. तो जे करतोय ते माझ्या अंतिम कल्याणाचंच करतोय व तो जे देणार ते योग्यच देणार हा दृढ विश्वास हवा. तरच आपल्या मनातील दृश्याविषयीची भीती निघून जाईल. मग हे दृश्य विश्व राहूनही आपलं अंतरंग काळजीनं कळवंडून जाणार नाही. अशा प्रकारे आत्मनिवेदन भक्तीचं मर्म समर्थ इथं उलगडून दाखवित आहेत. यावेळी एक विस्मयकारक अशी घटना घडते. ती म्हणजे सद्गुरू आपल्या स्थूल, सूक्ष्म कारण व महाकारण या चारही देहांचा खून करून टाकतात. यावरून गुरुतत्व एकच आहे याची खात्री पटते. सद्गुरू चौदेहांचा खून करतात म्हणजे खोट्या मीला संपवतात. खऱ्या मीच्या विवर्त स्वरूपाला, अज्ञान रूपाला संपवतात. खोट्या मीला सत्य मानल्यानं खऱ्या मीवर मळप जमलेलं असतात. अशा अज्ञान स्थितीचा खून करायला सद्गुरू शिकवतात. त्यासाठी निर्भय बनवतात. पुढे देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक, कासया व्हावे. म्हणजे भयानक स्वप्न दिसले आणि स्वप्नात खूप भीती वाटली. नंतर जागृती आल्यावर साशंक कशाला व्हावे. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे, तेथे उद्वेग काहीसे. निर्विकल्पासी म्हणजे त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीत आहोत, निर्विकल्प आहोत. मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय. अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. सर्व सांगतात की अंतिमती तेची गती, मग तुझा अंत होईल तेव्हा म्हणजे तुझ्या मीपणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. चौदेहांचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत, अंता प्रांतासी अलिप्त, तो तू आत्मा. म्हणजे चारी देहांची एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत व जन्म म्हणजेच लय व उत्पत्ती जेथे होतात तो मूळ मायेचा प्रांत अथवा या सर्व दृश्य पदार्थाची उत्पत्ती व लय जिच्यामुळे होतात त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो ते आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वतः अलिप्त आहेस. याचाच अर्थ चौदेहांचा अंत होणं, जन्माचं मूळ कारण असणाऱ्या वासना अहंकाराचा अंत होणं हे सद्गुरू कृपेनं घडणाऱ्या आत्मदर्शनाचं लक्षण आहे. चौदेहांनी झोकाळून गेलेल्या आत्मारामाचा उदय होऊन तो तेजानं तळपू लागतो. सारांश म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून जगणं, त्यांनी दिलेल्या साधनाला एकमेव जीवनकार्य मानणं व सद्गुरू वचनांवर विसंबून त्यानुसार जीवन आनंदात जगणं ही चौदेहांचा अंत करण्यास पुरेशी हत्यारं आहेत. त्याचा विवेकानं वापर केल्यास आत्मदर्शनाचा सुखसोहळा याची देही याची डोळा कसा अनुभवता येतो ते पुढे बघूया आपण. जयासी ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो. म्हणजे ज्याची बुद्धी या प्रकारे दूढ झालेली असते त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते. म्हणजे तो आत्म्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्गती व अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोचतो. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची. आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली. म्हणजे ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मतीही खुंटीत होते तेथे
गती अथवा अवगती कशी असू शकेल? अशा साधकाला आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती. सद्गुरु बोधे म्हणजे मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते. अशा रीतीने सद्गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्राप्त होते. पुढे सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहांस अंत आला, तेने निजध्यास लागला स्वस्वरूपी. म्हणजे सद्गुरूंचा अनुग्रह मिळताच चारी देहांचा नाश होतो. म्हणजे या चारी देहांपैकी एकही मी नाही हे ज्ञान होते व स्वस्वरूपाचा निधिध्यास लागतो. तेने निजध्यासे प्राणी, ध्येयची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला. म्हणजे त्या निधिध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मरूपच होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसतो. दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. म्हणजे दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र आत्माच खरोखर व्याप्त आहे हे कळते आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिले की दृश्य मुळी नाहीच हे कळून येते. पुढे मिथ्यात्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले, श्रुती पाहिजे ऐकिले, या नाव मोक्ष. म्हणजे मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळते असेही नाही, तर तसा अनुभवही आला, त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली. श्रोत्यांनी हे जाणले पाहिजे की यालाच मोक्ष असे म्हणतात. याचाच अर्थ मृत्यूनंतरची स्थिती म्हणजे मोक्ष असं आपल्याला वाटतं. काही जण कल्पांतावेळी माया ओसरल्यानंतर मोक्ष मिळतो असंही म्हणतात. पण मोक्षाची रोकडी प्रचिती घेतलेले समर्थांसारखे संत सांगतात की जसं समोर उभं ठाकलेल्या शत्रू सैन्याचा निपात करून जो सिंहासनावर आरूढ होतो त्याला सम्राट म्हणतात, तसं अंतरंगातील षड्रिपूंवर जो विजय मिळवतो तोच मोक्षाचा अधिकारी बनतो. मोक्षस्थिती ही प्रारब्धावर अवलंबून नाही. निवृत्तीनंतर मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करू असा बहुतांश मंडळी विचार करतात. पण ज्या क्षणी आत्मस्थितीचा अनुभव घेण्याची उत्कट इच्छा मनात येईल त्या क्षणी कोणा जाणत्या सद्गुरूंचे पाय धरावेत, त्याला अनन्यतेनं शरण जावं, त्यांच्या बोधावर दृढ विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर चालत त्वरेनं आत्मदर्शनाचा लाभ करून घ्यावा. अशा दृष्टीनं समर्थ मोक्षाची संकल्पना इथं स्पष्ट करत आहेत. मिथ्यापणाला मिथ्यत्वानं कसं बघायचं, खोटेपणाचा अनुभव कसा घ्यायचा, मिथ्या असणाऱ्या जगातून त्याच्या मिथ्यत्वाची संकल्पना अंतरंगात कशी स्पष्ट करून घ्यायची. बघा, जे खोटं आहे त्याच्या खोटेपणाची स्थिती आपण नोटबंदीच्या काळात अनुभवली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या क्षणापासून त्या चलनात वापरता येणार नसल्यानं कालपर्यंतच्या त्या मूल्यवान नोटा आज खोट्या वाटू लागल्या. तसं सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं हे जगत मिथ्या आहे असा बोध जेव्हा अंतरंगात सुस्पष्ट होतो तेव्हा कालपर्यंत ज्याच्यावर आपलं ममत्व जडलेलं होतं ते सर्व मिथ्या वाटू लागतं. दृश्याकडून सुख उपभोगण्याची आपली नांगीच ठेचली जाते. दृश्य विश्व स्वप्नवत आहे. त्या स्वप्नातील व्यवहारात आपण
गुरफटलो होतो, त्यातच रममान झालो होतो. त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी परमार्थ करण्यापर्यंत आपली मजल गेली होती. तेव्हा अचानक सद्गुरूंनी प्रेमानं हाक मारली आणि आपण भानावर आलो. आपण त्यात रमलो होतो ते किती खोटं आहे हे कळाल्यानं आपण मग ओसाळल्यागत झालो. हे मिथ्यत्व नीट समजावं यासाठी उपाय समर्थ पुढील ओवीत सांगत आहेत. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची करी, अत्यादरे. म्हणजे जो सद्गुरूंचे वचन हृदयात दृढ धारण करतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूंच्या वचनांचे श्रवण मनन करीतच राहतो. म्हणजेच सद्गुरू वचन जो आपल्या हृदयात घट्ट धरून अत्यंत आदरानं त्याचं श्रवण मनन करतो, ते आचरणात आणण्याचा निकरानं प्रयत्न करतो, तोच मोक्षाचा अधिकारी होतो. सद्गुरू वचनांवरील दृढ विश्वासच आपल्याला सृष्टीचं मिथ्यत्व पटवून देतो. जेथ आटती दोन्ही पक्ष, तेथे लक्ष ना अलक्ष. या नाव जाणीजे मोक्ष, नेमस्तात्मा. म्हणजे जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष व ज्ञान हा उत्तर पक्ष हे दोन्ही नाहीसे होतात, जेथे लक्ष अथवा अलक्षही काही उरलेले नसते, असा नेमस्त एकाला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे हाच मोक्ष म्हणून जाणावा. पुढे जेथे ध्यान धारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे. केवळ ज्ञप्ती मात्र उरे, सूक्ष्म ब्रह्म. म्हणजे जेथे ध्यान धारणा आदी त्रिपुटी नष्ट होते, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पावून सूक्ष्म ब्रह्म तेवढे ज्ञप्ती रूपाने म्हणजे जाणीव रूपाने उरते, त्याला मोक्ष म्हणावे. याचाच अर्थ जो सद्गुरू वचनांचं दृढतेनं मनन चिंतन करतो त्याला विशेष अशी साधना करावी लागत नाही, कष्ट उपसावे लागत नाहीत. फक्त शांत बसावं आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम गुणगुणत राहावं. मनानं दृश्याकडं धाव न घ्यावी म्हणून त्यांच्या सदैव अनुसंधानात राहावं. अशा प्रकारे सद्गुरूंशी तदाकार झालेल्या मनाला जगाशी व्यवहार करण्यासाठी कुठली कल्पनाच उरत नाही. आणि जरी कल्पना आलीच तरी ती येते फक्त सद्गुरूंच्या अस्तित्वाची, त्यांच्या ध्यानाची, त्यांच्या रूपाची, त्यांनी दिलेल्या नामाची. या पलीकडं कल्पनेला भरारीच घेता येत नाही. अशा रीतीनं एके दिवशी झालेल्या कल्पनेचे आसक्तीरूपी पाश तुटतात. ती अगदी असह्य होते व निर्विकल्पात मुरून जाते. जिथं कल्पनेचा अंत होतो तिथंच आत्मज्ञानाची दीप्ती अंतरंगात साकारते. अशा अनोख्या दीप्तीचं अतिशय सुरेख शब्दात वर्णन करताना समर्थ आपल्याला प्रवृत्ती निवृत्ती, आगमन निगमन आदी बंधन तोडून माया ब्रह्म यांसारख्या जड शब्दांच्या उपाधींच्या पलीकडे नेतात. ते म्हणतात, व मृग जळ आटले, लटिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले, जन्म दुःखापासून. म्हणजे संसाररूपी मृगजळ आटून जाते, खोटेच केवळ मानलेले बंधन सुटते. जो वास्तविक अजन्माच आहे तो मिथ्या जन्म दुःखापासून मुक्त होतो. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडली उपाधी, निप्रपंचाची. म्हणजे जो निसंगच आहे त्याला भ्रांतीने संगरूपी रोग जडला होता, तो रोग नष्ट होतो. जो विदेही असून स्वतःच देही मानत होता त्याची देहबुद्धी नाहीशी होते. आणि जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे
नाहीशी होते. अद्वैताचे तोडले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत. अनंताचा म्हणजे जो वस्तुतः अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले. जो एकला एकच आहे त्याचा एकांत त्याला परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनंतपणाचाही अंत झाला. मी अनंत ही जाणीवही उरली नाही. बघा समर्थांना काय म्हणायचंय, जो मुळात निसंग अलिप्त होता त्याला अज्ञानवश जडलेली आसक्तीची व्याधी दूर करणारी ही दीप्ती आहे. जो मूलतः विदेही होता त्याला मी म्हणजे देह ही चिकटलेली उपाधी अर्थात देहबुद्धी घालवणारी ही दीप्ती आहे. जो असीम अमर्याद आहे त्याला पडलेली प्रपंचाची बंधनं विवेकानं तोडणारी ही दीप्ती आहे. अज्ञानवश ज्याला मी तू अशा भावनेनं व्यवहारात आणलं त्या अद्वैत बोधावर लागलेली द्वैताची उपाधी तोडणारी ही दीप्ती आहे. जो मुळात एकांतवास होता पण आपल्या द्वैत भावनेमुळं त्याचा एकांतवास काही काळ लोपला होता, तो एकांतवास परत मिळवून देणारी ही दीप्ती आहे. जो अनंत आहे त्याची झाकोळलेली चैतन्यरूपी जाणीव परत मिळवून देऊन त्यास पुन्हा अनंतपणाचा अनुभव देणारी ही दीप्ती आहे. समर्थांचे हे शब्द म्हणजे अनुभूतीच्या राशीच हो. त्याकडं केवळ काव्य प्रकार म्हणून बघितलं तर आपण नाहक शब्दजालात अडकून जाऊ. कारण आत्मज्ञान रूपी दीप्तीचा प्रकाश अंतरंगात केवळ सद्गुरू वचनांच्या आधारेच अनुभवता येतो. या सगळ्याचा मतितार्थ एकच, ती अवस्था केवळ आहे या दृष्टीनं अनुभवण्याची आहे. तिला शब्दानं स्पर्श करणं म्हणजे तिला उपाधी चिटकवण्यासारखं आहे. त्या दीप्तीभोवतीची आभा म्हणजे मूळ मायेच्या आधारे निर्माण झालेले शब्द आहेत. मात्र ती आभा दीप्ती असू शकत नाही. अशी ही आत्मज्ञानरूपी दीप्ती अद्वैत प्रकट करून देते. दृश्य विश्वाला मिथ्यत्वानं पाहायला शिकवते व प्रपंचाचा भ्रम त्यातील आसक्ती दूर करते. आत्मदर्शनाची परिसीमा विशद करताना समर्थांचे पुढील ओव्यांतील शब्द भाव विभोर करणारे आहेत. जागृतीस चेवविले, चेहऱ्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले. आत्मज्ञान म्हणजे जागृतीला जागे केले, जागृत असलेल्याला सावध केले, निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला. म्हणजे जो कधी मरू शकत नाही त्याला अमर केले, मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिले. ज्याचा कधी वियोग होऊ शकत नाही त्याचा निरंतर योग घडवून आणला. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले. बहुता दिवसा भेटले, आपणासी आपण म्हणजे मी निर्गुण अशी जाणीवही राहिली नाही. म्हणजे निर्गुणालाही गुणरहित केले. आत्मज्ञान झाले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट झाली. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूत पंचकाची बाधा निरसोन गेली. म्हणजे द्वैताचा पडदा तुटून गेला. अद्वैताने भेदास नाहीसे केले. पंचमहाभूतांनी झडपले होते, ती भूतबाधा नाहीशी झाली. झाले साधनांचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ. विवेक बळे म्हणजे विवेकामुळे साधन सफल झाले.
निश्चळ परब्रह्मास निश्चल केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्यामळ निघून गेला. पुढे होते सन्निध चुकले ज्यांचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्मदुःख. म्हणजे जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली होती ते त्याचे त्यास प्राप्त झाले. आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे भासणारे जन्मदुःख नाहीसे झाले. दृष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण नीच याती पावला, आपणासी आपण सापडला जागेपणे. म्हणजे एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की आपण नीच जातीत जन्मलो आहोत, त्यामुळे तो खूप त्रासला, कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळले की ते स्वप्न होते, आपण जसे होतो तसेच आहोत. म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडलो आहोत. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढील समासी निरूपण बोलिले असे. म्हणजे या प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे ते ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम. जय जय रघुवीर समर्थ.